मित्रांनो नमस्कार, मी मनोज इंगळे, उद्योग मंत्र मराठी संस्थापक व अध्यक्ष. आज एक आर्टिकल वाचण्यात आलं ज्याचं नाव होतं स्टॉप बिंग अ नाईस बॉस. आणि याचा अर्थ खरंच मला आज जाणवला की अशा बऱ्याच वेळेला होतं की आपण खूप चांगले बॉस बनण्याचा प्रयत्न करतो आणि त्याचा दुष्परिणाम आपल्याला भोगावा लागतो आणि याचा गैरफायदा बरेचदा कामगार घेताना आढळतात. आपण खूप चांगल्या फॅसिलिटीज पूर्ण दिल्या, आपण त्यांची खूप काळजी घेतली, तर ही लोक आपल्याला सोडून जात असतील तर याचा अर्थ असा होतो की आपल्या चांगुलपणाचा पण लोक गैरफायदा घेतात. आणि हे सगळ्यांच्या बाबतीत खरं नाहीये. काही लोकांच्या बाबतीत असं आहे की त्यांना चांगली लोक भेटली आणि ती खूप वर्ष पण टिकली. सेकंडली असं होतं की ज्या वेळेला तुम्ही खूप केअरिंग राहता, काळजी घेणारे राहता, तर बऱ्याच वेळेला असं गैरसमज कामगारांचाही व्हायला लागतो की आपल्याला ग्रँटेड घ्यायला लागतात की चला, मी समजा आज कामावर नाही गेलो, मी सुट्टी टाकली, तर माझा मालक माझ्या जागेवरती येऊन ते काम करणार आहे. आणि ह्या चांगलेपणाचा दुष्परिणाम आपल्याला इथं भोगावा लागतो. म्हणून इथून पुढे लक्षात घ्या की एका लेवलपर्यंत आपल्या कामगाराबरोबर आपले चांगले रिलेशन असणं गरजेचं. मी असं म्हणत नाही की उद्यापासून कामगारावर आपल्याला जाऊन भांडायचंय, पण त्या एक चांगुलपणाला एक लिमिट असली पाहिजे ज्याच्यानुसार आपण कामगारांबरोबर चांगलं वागावं, कसं वागावं, किंवा तो कामगार कसा आहे त्यानुसार वागावं का, तर ह्या दृष्टीने आपल्याला विचार करणं आवश्यक आहे. तुम्ही खूप चांगलं वागता, चांगलं बोलता, वेळोवेळी त्यांना पगार वाढवून देता, पण कधी कधी याचं रूपांतर त्या लाडामध्ये पण होतं. काय होतं की त्याचा गैरफायदा घेणाऱ्यांचं प्रमाण जास्त असतं. बरीच लोक असं असतात की आपल्याकडून मालक म्हणून आपल्याकडून भरपूर पैसे उचलतात आणि अचानक गायब होतात, गावाकडे निघून जातात. परप्रांती असतील तर त्यांच्या गावाकडे गेलं तर परत येत नाहीत. आणि ह्या परिणामातून काय होतं की आपण एक वाईट बॉसमध्ये कन्वर्ट व्हायला सुरू होतो. कारण आपल्याला काय होतं, आपल्याला वेळोवेळी जर कोणी धोका दिला तर आपण काय करतो, त्यात सुधारणा आणण्याचा प्रयत्न करतो आणि आपण काय करतो, हळूहळू आपणही वाईट बॉस बनण्याच्या दृष्टीने आपण काय करतो, पावलं उचलायला लागतो. आता याचा अर्थ असा नाही आहे की आपण सगळ्यांबरोबर वाईट वागायचं, पण एक लिमिट ठेवा, एक बाउंड्री ठेवा की ज्याच्यावरती आपण आपल्या कामगारांना जास्त सूट देणार नाही. म्हणून इथून पुढे लक्षात घ्या की खूप चांगले बॉस बनू नका. जो बॉस सिस्टमनुसार वागेल असा बॉस बना. तुमचे लिमिट्स फिक्स ठेवा, तुमच्या कामगारांचे लिमिट्स फिक्स ठेवा, ज्याच्यावरून तुमचा गैरफायदा जास्त का तुमचे कामगार घेणार नाहीत. तुम्हालाही तुमच्या व्यवसायामध्ये असेच प्रॉब्लेम्स येत असतील, मला पण माहिती आहे. तुम्ही खूप चांगले वागले असताल पण त्याचा गैरफायदा घेतला जात असेल, तर इथून पुढे त्याच्यावरती तुम्हाला कंट्रोल आणणं गरजेचं आहे. याच्यात चूक त्यांची नाही तर चूक आपली, की आपण खूप चांगले त्यांच्यासोबत वागत असेल तर त्याचा हा दुष्परिणाम आपल्याला भोगावा लागतोय. मग इथून पुढे तुमच्या कामगारांवर वागताना चांगलंच वागा, पण त्याला एक बाउंड्री फिक्स कराल याची काळजी घ्या. धन्यवाद.